अरे अक्षय काय करायला? काय नाही का ना तुम्हालाच भेटायला आलो. मला भेटायला आला? हा अरे तू काय करायला? काय नाही निवांत निवांत आहे. तिने कुठे आहे रे? नवीन आहे. नवीन आहे. त्याचा काय विचारतो तुम्ही सारखं? का रे काय झालंय? तुम्ही काय तुमच्याकडे फक्त पैसे घेऊन जाताय, तुम्ही फक्त देतो त्याला. हो यांका ना तुम्ही पण त्यालाच बोलवतो. उगा पैसे घ्यायला येते त्याने गोड बोलून पैसे घेत आहे. अबे उगा त्याच्याबद्दल काय वेळ कशाला सांगता? वेड्यासारखं उगा तुम्हाला चांगलं सांगालो, तुमच्या चांगल्यासाठी सांगालो. उगा खोटं बोलून पैसे घेते मग त्याने. काय उगा मलाच बोलता अजून. अरे बरोबर आहे, परवा तू पैसे विचारल्यावर दिलं नाही ना. त्याने विचारलं बरोबर देतो, तू विचारलं तर दिलं नाही म्हणून आता असं सांगायला. लय शहाणा आहे रे तू. एक नंबर हुशार आहे नी. राहू द्या सोडा अंकांना, बरोबर आहे तुमच्या चांगल्यासाठी सांगालो मी. मला उलटा बोलायला लाव. राहू द्या मी जातो. जाऊ द्या सोडा, चाललो मी. अरे आमच्या हे वेगळं. अरे काही एडाबिड आहे काही नाही. बघा असं असतंय. किती वेळा त्याला मी पैसे दिलो ते विचार कर नाही. एकदा परवा विचारल्यावर नाही म्हटलो त्याला. आता त्याला दिलं नाही म्हणून त्याने काय करायला, दुसऱ्यांना बी देऊ नये असं त्याने विचार करायला. माहित आहे का? असं असतंय बघ. नाही व्यंकना, पैशाची ते विचार करून द्या तुम्ही. बघा पहिला त्याला पण. अरे समोरचा माणूस 100 वेळा खोटं बोलील. अचानक जेव्हा त्याला खरंच गरज असते ते खोटा समजून आपण दिलं नाही तर बरोबर आहे. त्या विचाराने देतो रे. त्याचं नियत त्याच्याकडं, आपलं नियत आपल्याकडं. एक समजून घे. आलाय बघा परत. हे रे नवीन. अरे नवीन कुठं चाललाय? तुमच्याकडे चालू हो व्यंकन्ना. काय काम काढला परत? असं काम होतं व्यंकन्ना. हा सांग काय काम होतं? अरे आता काय सांगू, पैसे लागायचे होते जरा. काय रे परत कशाला लागायचे पैसे? परवाच दिलो की तुला पैसे. गेलो पण परत गरज पडलंय हो व्यंकन्ना. काय बे कॉल केल्यावर फक्त कामावर म्हणता. आता कुठे आला व्यंकना भेटायला? कशाला आला? पैशाचं गरज होतं रे जरा. अरे काय पैसे मागतो सारखं? काय तुला तर काय वाटाव? हे तुला काय माहित आहे रे माझी परिस्थिती काय आहे? काय परिस्थिती काय की तुलाच माहित असावं. तुला काय माहित आहे रे माझी परिस्थिती? तुला काय माहित आहे? एक तर लई टेन्शन मध्ये आहे मी. जरा शांत बस की तू. काय झालं रे? बघा की, याला काय माहित आहे? लाव रे गपरे. काय झालं सांग. पैसे लागायचे होते हो जरा. किती पाहिजे? लागायचे 10,000 पर्यंत लागते. कधी देता परत? परत देतो 1 महिन्यात. जा देतो व्यंकन्ना महिन्यात. हळू जा. काय व्यंकन, आता सांगितलं की तुम्हाला परत पैसे देतो त्याला. काय तर कळतंय का नाही तुम्हाला? मी किती पण सांगू दे, तुमच्या मनातच करतो मला. काय काय जा रे. सांगू? चल चल बस. A few days later. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वह अभी दूसरी कॉल पे व्यस्त है. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वह अभी दूसरी कॉल पे व्यस्त है. कोणाला आला फोन? ते नवीनला लावायला लागलो रे फोन. 15 दिवस महिना झालं त्याला फोन लावायला लागलो, फोनच लागेना त्याला. काय कळी नाही कुठं गेला की काय की डोकं खराब झालंय. का झालं ना? का पैसे दिला का त्याला? अरे परवा दिवशी आलता त्याने पैसे पाहिजे म्हणलो तर दिलो. त्यामुळे एवढा कॉल लावायला का त्याला? त्यामुळे नाही रे, भेटला पण नाही, पैसे पण दिले नाही, परत भेटला पण नाही म्हणून फोन करालो. पैसे काय आज नव्हते ते देताय त्याने, पण फोन तर उचलाव का नाही, कुठे गेलं काय नाही. मला तेच टेन्शन आलंय, बाकी काय नाही. अभ्यास भारी वाढावा लागला. काय करावं? काय ना रे, ते नवीनलाच फोन लावा लागलो. 15 दिवस झाले फोनच लागे नाही त्याचं.
तुम्हाला पहिलाच सांगितलं होतं मी देऊ नका म्हणून, ऐकलाव का? परत पैशाचं नाही रे, फोन उचलून तर बोला कुठं आहे काय नाही. ते वंशी पण सांगितलंय तुम्हाला. काय अरे पैशाचं नाही रे, कधी फोन उचलून एक बोललं ना समाधान वाटतं माणसाला. तेच निदान फोन तर उचला. फोन बी उचलून नाही त्यांनी, काय नाही काय नाही. ते टेन्शन आलं कुठे गेला काय गे. काय गेला असेल गावाला बुडवून बिडून तिथं तुम्हाला. किती दिला हो त्याला? बुडवत नाही रे त्यांनी, देते कोणाला माहित नाही आता? त्यांनी, चांगलंय काय का नाही रे. हो यांना त्यांनी सारखं मी बघतो ते ईश्वर सोबत असताय बघा त्यांनी, त्याला कॉल लावून बघा त्याला तर असताय. हा. हा लावा त्याला कॉल. हॅलो, हा ईश्वर कुठे रे. हा नवीन भेटला का तुला? तुझ्या सोबत आहे, त्याला घराकडे घेऊन ये की. फोन बी बंद आहे त्याचा, किती दिवस झाला भेटला नाही त्याने. हा घराकडे थांबलो, ये घेऊन ये. हा काय झालंय काय म्हणते नी? ईश्वरकडेच आहे मग. आहे का? सांगितलं यायला नाही मी. घेऊन यायला सांगितलो, हा. यायला लागलं तरी. कुठं? इथं. तुझं मग किती टेन्शन घेतला का ए, कॉल उचलायला येत नाही का? ए, राहू दे. बापरे, थांब इकडे 2 मिनिट थांब. ए, इकडे ये तू. व्यंकना तुम्हाला पहिला सांगितलं होतं ना आम्ही. व्यंकनाला मी पहिल्यापासून सांगत आलो देऊ नका पैसे देऊ नका म्हणून. बरोबर केलं का नाही तो? वंशी पण सांगितलं तुम्हाला देऊ नका पैसे म्हणून, तर बरोबर केलं ना? अरे 2 मिनिट थांब तर थांब रे, तिने आता समोर आला ना. काय झालं काय विचारू तर दे. काय विचारतो आता विचारा. तेच 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 चाललं तुमचं. तरी आता समोर आलं ना, मग बोलू दे त्याला. हा बरोबर. तर शांत बसा की. तू बी काय त्याला मारायला लागला, तुला सांगितलं होतं मारा. 2 मिनिट थांब, विचार. आता समोर आला ना त्याने, बोलू दे की मग 2 मिनिट. काय तुम्ही पण अवघड डोका खराब करता. थांबा इकडे थांबा. काय झालं रे, तुला 15 दिवस महिना झाला फोन करावा लागलो. फोन तर बोलायचं का नाही. हा काय झालं सांग तर सांग की आता तर. फोन नाही हो. काय नाही त्याला बोलायला येत नाही का? तुम्ही बी त्यालाच विचारता. मग काय झालं तू तर सांग की रे मग. काय नाही, त्यांच्या आईला हॉस्पिटलमध्ये काढले का, मग त्यामुळे त्यांनी फोन बिन सगळं बंद केलं, विकलंय त्याचा फोन, गाडी विकलाय. कुठं होतं एवढं दिवस. त्यांनी दवाखान्यात मग घेतात आला मग आम्हाला सांगायचं रे, आम्ही कशासाठी आहे. आम्हाला सांगायचं ना. 100 वेळा त्याला विचारल्यावर पैसे दिलो, असल्या टायमाला दिलो नसतो का. फोनच नाही त्याचे काय झालं. मग तू आहे ना, भेटायचं ना घरी येऊ ना. तुम्ही आता कॉल केला मी तुमच्याकडेच येत होता. अरे बरोबर आहे, तुला माहित आहे ना असं परिस्थिती आहे म्हणून. तू तर येऊन सांगायचं का नाही. बरोबर, आता काय सांगता येत नाही त्याचं काय. तुला किती वेळा पैसे अडचण असलं तर येऊन विचारलं तर दिलो तुला. असल्या टायमाला तुला पैसे दिलो नसतो का मी. होय रे, असल्या टायमाला दिलो नसतं का. सांगायचं काम आहे का नाही तुझं. हा अगोदरचेच भरपूर पैसे द्यायचे आहेत म्हणून विचारलं नाही हो व्यंकना. पण ऍडजस्ट केलो गाडी आणि मोबाईल विकून. परत त्या त्याने पण ओरडत होते, त्यांनी काय ओरडत होते रे. पैसे घ्यायला लागलो म्हणून. असं अडचण आहे म्हटलं तर त्यांनी पण दिले असते. असल्या टायमाला देतेत रे. तू विचार चांगलं ठेवू काय. बरोबर आहे व्यंकना. असल्या गरजेच्या टायमाला विचारल्यावर कंपल्सरी कोणी पण मित्र आपले देतेत. आता कसं व्यवस्थित आहे ना सगळं, काय अडचण आहे का. काय हा काय अडचण नाही आता. ते गाडी कोणाकडे विकला का, ते गाडी घेऊ. चल ते गाडी घेऊ आणि मोबाईल पण घेऊ. व्यवस्थित आहे की आता सगळं. हा व्यवस्थित आहे. हा सगळं व्यवस्थित आहे. ते गाडी आणि मोबाईल कोणाकडे दिले ते तेवढं घेऊ. घेऊन घेऊ. हा तर कसं तर आपण ऍडजस्ट करू. चला काय मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या मित्रात काही अडचण आलं असलं तर मदत करत राहा. कारण सगळेच जण खोटं बोलून पैसे घेणार राहत नाहीत. खरंच कोणाला अडचण असेल तर मित्रामित्रामध्ये बोलून मित्रामित्रांमध्ये मदत करा. आमचा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की सगळेजण खोटं बोलून पैसे घेत नसते. तर खरोखरच कोणाला अडचण येत आहे तसल्या टायमाला मदत नक्की भेटायला पाहिजे. म्हणून आमचा एक उद्देश सांगायचं एवढाच आहे की मित्रामित्रांमध्ये मदत करत राहा. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लास्टला घंटा वाजवायला विसरू नका. बाय बाय.